मित्रांनो, हा प्रश्न आहे ग्रुप बी 2025 चा. काय विचारले पहा, खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा. आता मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला 4 विधाने विचारलेली आहेत. हे 4ही विधाने आपल्याला एक्स-रे बद्दल किंवा श किरणाबद्दल विचारलेले आहेत. मग पहिले विधान पहा काय विचारले. श किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, आपण सगळ्यांना एक्स-रे माहित आहे. लक्षात घ्या, हा जो प्रश्न आपण पाहिला तर हा प्रश्न सायन्सच्या बेसिसवरती पण सुटतो किंवा ऍप्लिकेशनच्या बेसिसवरती पण सुटतो. कारण भरपूर ठिकाणी मेडिकल डायग्नोसिससाठी आपण एक्स-रेचा वापर करतो. मग जर एक्स-रेचा आपण वापर करत असेल तर ह्या श किरणासाठी आपण विद्युत चुंबकीय लहरी वापरतो. सो हे विधान काय झालं, ते योग्य झालं. देन ब मध्ये काय म्हटले पहा, श किरणांची तरंगलांबी खूप कमी असते. मात्र लक्षात घ्या, जर आपण एक्स-रे मेडिकल डायग्नोसिससाठी वापरत असेल तर अशा वेळेस त्यांची वेव्हलेंथ ही नेहमी शॉर्ट असते. म्हणून हे पण विधान कसं असेल आपल्याकडे, तर योग्य असेल. पुढे काय म्हटलंय की श किरणांवर ऋण भार पाहायला मिळतो. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण एक्स-रे लाईटचा विचार केला तर एक्स-रे लाईटवरती कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज पाहायला मिळत नाही. सो इथे हे विधान काय झालं, तर चुकीचं झालं. आणि शेवटी काय विचारले पहा, श किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात. आता लक्षात घ्या, जर तुम्ही पहिलं विधान पाहिलं तर पहिल्या विधानामध्ये काय म्हटलंय, चुंबकीय लहरी. मग चुंबकीय लहरी चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतील का, तर नाही. सो हे पण विधान काय झालं, चुकीचं झालं. म्हणजे या ठिकाणी पहिले 2 विधानं योग्य आणि पुढचे 2 विधानं काय आहेत, चुकीचे. म्हणून आपला आन्सर काय असेल, तर ऑप्शन नंबर 1. मग लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला सायन्सचं नॉलेज असावं असं नाही. पण जर आपल्याला ती कन्सेप्ट माहित असेल आणि जर आपल्याला जर ऍप्लिकेशन माहित असेल तर असे प्रश्न आपण इझिली सोडवू शकतो. अशाच प्रकारचे जर सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील किंवा सर्व सायन्स समजून घ्यायचं असेल तर आपली एक फुल लेंथ बॅच आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता की ज्यामध्ये अशाच प्रकारे तुम्हाला शिकवलं जाईल. थँक्यू. आहे ती तुम्ही जॉईन